देशप्रमुख नेतृत्व माजी आमदार संदीप नाईक यांना विविध लोकउपयोगी कार्याचे आयोजन करून नवी मुंबईमध्ये वाढदिवसाच्या विधायक शुभेच्छा देण्यात आल्या। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, काशी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, स्वर्गीय सगुणाबाई चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगती मित्रमंडळ नेरुळगाव तर्फे वैद्यकीय शिबिर तसेच शासकीय प्रमाणपत्र वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सदर शिबिरामध्ये दंत तपासणी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल तपासणी, बीपी शुगर तपासणी, डॉक्टरांचे मार्गदर्शन, डोळ्यांची तपासणी, आयुर्वेदिक डॉक्टरांकडून तपासणी, बॉडी मास इंडेक्स तपासणी तसेच दाखले वाटप शिबिरामध्ये डॉमिसाइल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले। राज्य सरकारमार्फत 1 ते 15 तारखेपर्यंत अवयव दान मोहीम हाती घेण्यात आली आहे। ही गोष्ट लक्षात घेता सदर शिबिराप्रसंगी मोहन फाउंडेशनच्या माध्यमातून अवयव दानाबाबत जनजागृती करण्यात आली। ॲडव्होकेट निरंत पाटील, माजी नगरसेवक गिरीश महात्रे, समाजसेवक अक्षय पाटील, समाजसेवक चंद्रशेखर भोपी आणि त्यांच्या सहकार्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। जवळपास शेकडो नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहून आपली तपासणी केली। समाजसेवक निरंत पाटील यांनी यावेळी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की माजी आमदार संदीप नाईक हे स्वतः दुर्गम भागात समाजसेवेसाठी गेले असताना या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या उक्तीप्रमाणे संदीप नाईक साहेबांनी 8 दिवसापूर्वीच आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माझा वाढदिवस आहे, तर कोणीही मला बुके आणू नका, कोणीही मला फुलं, काही पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नका। त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना काही मदत करता आली, सहकार्य करता आलं तर करावं। आणि ते स्वतः अतिदुर्गम भागात जाऊन काही आदिवासी लोक, काही समाज बांधवांना मदत करतायत, तर त्यांचंच अनुकरण आम्ही करतोय। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही मोफत दाखले वाटप आणि मेडिकल कॅम्पचं, आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। खूप लोकांची अडलेली कामं आणि त्यांच्या आजारपणाबद्दल त्यांना जनजागृती होत आहे। आणि याच्यामध्येच आम्ही एक विनंती केली की 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत महाराष्ट्र सरकारने अवयवदानाविषयी जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आमच्या परिसरामध्ये त्या मॅडमना बोलवलं आणि त्या मॅडमनी आम्हाला खूप छान माहिती दिली की अवयवदान कसं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे कसे प्राण वाचू शकतो, त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं। आणि ते खरंच आमच्या लोकांना खूप पटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक लोक अवयवदानाविषयी आता उत्सुक आहेत आपलं अवयवदान करण्यासाठी। यावेळी त्यांनी माजी आमदार संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या। आदरणीय संदीप नाईक साहेबांचं नेतृत्व आम्हाला नेहमीच खूपच आम्ही ते प्रोत्साहित होतो त्यांना भेटल्यानंतर आणि ते खूपच आम्हाला नेहमीच समाजाविषयी काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात। तर त्यांना मी म्हणेन की भाई तुम्ही असंच तुमच्या माध्यमातून मोठे मोठे कार्य होत राहू देत, जनसामान्यांचे प्रश्न तुमच्या माध्यमातून सुटले जाऊ देत आणि देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू देत। माजी नगरसेवक गिरीश महात्रे यांनी देखील या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली। आज मोफत सरकारी दाखले तसेच मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि साहेबांनी नक्कीच नेहमी सांगत असतात की त्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात यावा आणि त्याच अनुषंगाने आज आमच्या नेरुळ गावातील 5 विविध ट्रस्ट मित्रमंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला। आज अवयवदानाबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आणि नक्कीच आज आपल्या देशात अवयवदानाविषयी जनजागृती होणं खूप गरजेचं आहे। आणि नक्कीच आज आम्ही हॉस्पिटलमध्ये बरेच पेशंट बघत असतो ज्यांना अवयवाची गरज असते, पण आपली वेटिंग लिस्ट ही इतकी मोठी आहे का त्यांचा कधी कधी नंबरच लागत नाही। आणि नक्कीच अवयवदानाबद्दल जनजागृती होणे खरोखर गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।